संभाजी महाराजांसोबत कविराज कळश याचेही अतोनात हाल करण्यात आले. असं म्हणतात की या प्रसंगी कवी कळशाने संभाजी महाराजांवरती एक काव्य रचलं होतं आणि साखळदंडांनी बंदिस्त अशा अवस्थेत ते औरंगजेबासमोर म्हणूनही दाखवलं होतं. यावन रावण की सभा, शंभू बंध्यो बजरंग, लहू कसत सिंदूर सम, खूब खेलियो रणरंग. राजन हो तुम साचे, खूब लड़्यो तुम चंग, जो तुवत तेज निहार के, तखत तेजत औरंग. याचा अर्थ असा की रावणाच्या सभेत शिष्टाई करण्यास आलेल्या बजरंगाला ज्या प्रकारे बांधून ठेवले होते त्याप्रमाणेच हे शंभू राजा तू आज येथे बांधला गेला आहेस. युद्ध करताना तुझ्या अंगास झालेल्या जखमांमुळे आणि त्यातून वाहणाऱ्या रक्तामुळे तू अंगास शेंदूर फासलेल्या हनुमानाप्रमाणे भासत आहेस. ज्याप्रमाणे तेजोभास्कर रवी म्हणजे सूर्य उगवला की परप्रकाशी काजवे निस्तेज होऊ लागतात, त्याचप्रमाणे याही अवस्थेत तुझे तेज सहन होत नसल्यामुळे हा यवनाधम औरंग्या स्वतःचे सिंहासन सोडून तुझ्यासमोर नतमस्तक झाला आहे. हे काव्य ऐकून रागाने लाल झालेल्या औरंगजेबाने कवी कलश आणि संभाजीराजे यांची जीभ कापण्याची आज्ञा दिली.